श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण श्रावण शनिवार कहाणी ऐकणार आहोत. ऐका शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्यात तो लवकर उठे, सकाळी जेवी. लेकी सुनासुद्धा शेतावर जात. धाकट्या सुनेला मात्र असे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितले की मुली आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरी मडक्यात काही दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकऱ्या कर. कोणाकुळीची भाजी कर. तेरड्याचे बी वाटून ठेव. सुनेने बरे म्हटले. माडीवर गेली. दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकरी केल्या. कोणाकुळीची भाजी केली. केरड्याच्या टाकळ्याच्या बिया वाटल्या नि सासू सासऱ्याची वाट पाहत बसली. इतक्या तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले. हिला म्हणाले, बाई माझे सर्व अंग ठणकट आहे. माझ्या अंगाला तेल लाव. ऊन पाण्याने आंघोळ घाल. काहीतरी खायला दे. हिला तिची दया आली. बरे म्हणाली. घरात गेली. तेलाचे 4 थेंब घेतले. त्यांच्या अंगाला लावले. वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला. तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपले उष्टे वळचणीला खाचले आणि व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळाने सासू सासरा दीर जावा घरी आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. संतुष्ट झाले. आपल्या घरात तर काही नव्हते, पण हे असे कशाने म्हणून ती आश्चर्य करू लागली. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवले. सकाळी माणसे शेतावर गेलीत. इकडे काय मौज झाली. शनिदेवानी मागच्यासारखेच कुष्ठ्या रोगाचे घेतले. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखेच मला न्हाऊ घाल, माकू घाल म्हणू लागले. ब्राह्मणाची सून म्हणाली, बाबा आम्ही काय करावे. आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, बरे तर मग तुझ्याजवळ असेल तरी नसेल होईल असा त्यांनी शाप दिला. मी आपण अंतर्ध्यान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला काही सापडले नाही. संध्याकाळ झाली. ती सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहून लागले. तो तिथे काहीच दिसेना. मग सुनेला रागे भरले. सुनेने झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणाने पुन्हा 3ऱ्या सुनेला घरी ठेवले. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितले. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिने दुसऱ्या जावेसारखे जबाब दिला. देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्ध्यान पावले. पुढे काय झाले. सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथे काहीच दिसेना. मग सुनेला विचारले. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास घडला. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणाने धाकट्या सुनेला घरी ठेवले. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवाने गलित कुष्ट्याचे रूप धारण केले. ब्राह्मणाने घरी आला. सुनेने पहिल्यासारखे अंगाला तेल लावले. आंघोळ घातली. भाजी भाकर खायला दिली. त्यांचा आत्मा थंड झाला. तेव्हा तिला देवाने आशीर्वाद दिला. तुझा आत्मा देव थंड करेल म्हणाला. आपले उष्टे वळचणीला खोचले आणि आपण अंतर्ज्ञान पावले. पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली.
हांडी मडकी पाहू लागली. मुली मुली, आज तू काय केले आहेस? सुनेने सांगितले. सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे, टाकयाची चोखी आहे, तोंडी लावायला कुळीची भाजी आहे. सासू सासऱ्यास आनंद झाला. आपल्या घरात काही नव्हते आणि इतके सामान कोठून आणलेस? तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली. तितक्यात सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथे काही खोचलेले दृष्टीस पडले. ते सोडून दाखवले. ह्याच पत्राईवर तो कोष्टी जेवला म्हणून तिने सांगितले. सासरा म्हणाला, देवाने मुलीला आशीर्वाद दिले. पुढे दुसऱ्या सुनांनी हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितले. आम्ही त्याला काही दिले नाही. त्याला होता म्हणून सांगितले. आम्ही त्याला काही दिले नाही. त्याला त्याचा राग आला. नंतर त्याने आमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितले आणि त्या दिवशी हंड्या मडक्यातील दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपवास घडला. पुढे सासऱ्याने शनिदेवांना प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागला. जसा शनिदेव त्यास प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होऊ ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफूळ संपूर्ण. मारुती शनिवारची कहाणी. 8 पाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगा आणि सून होती. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणत. सून घरात स्वयंपाक करून ठेवी. सासू सासऱ्याला वाढून उरले सुरले आपण खात असे. असे होता श्रावण मास आला. संपत शनिवारी एक मुलगा आला आणि म्हणाला, बाई बाई, मला न्हाऊ कशाने घालू? माझ्यापुरतं घागरीत असेल थोडं शेंडीला लाव. न्हाऊ घाल, जेवू घाल, उरले सुरले आपण खावे. असे 4 शनिवार झाले. 4थे शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतले. जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोटाभर गुरे झाली. धान्याच्या कोट्या भरल्या. दासबटिकीने घर भरले. सासू सासरा देवाहून आले. तो घर सगळे उजाडलेले. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन आली. मामंजी, सासूबाई, इकडे या. असो कोणाच्या घरी राहिला आहेस? तेव्हा सर्व हकीकत सांगितली. तुम्ही चुकला म्हणून मी दारात उभी राहिले. असे म्हणून त्यांनी आरती करून ती सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो.